विधान परिषद निवडणुकीकरता आज मतदान पार पडलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याच्या 7 ठिकाणी मतदान हे पार पडलेलं आहे। अमरावती, दर्यापूर, तिवसा, चिखलदरा, धारणी यासह चांदूर बाजार, चांदूर रेल्वे या ठिकाणी सुद्धा मतदान पार पडलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती या ठिकाणी तहसील कार्यालया ठिकाणी ह्या कार्यालयासमोर मतदान पार पडलेलं आहे। जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार संपूर्ण जिल्ह्यात 94.68% मतदान या ठिकाणी झालेलं आहे। यासह धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वे या ठिकाणी 100% मतदान पार पडलेले आहे। तर दर्यापूरमध्ये 98.33% आणि तिवसा, भातकुली या ठिकाणी 68.42% मतदान पार पडलेलं आहे। आपण जर पाहिलं तर दुसरीकडे जर पाहिलं तर काँग्रेसने या ठिकाणी व्हीप जाहीर केला होता। अमरावती महानगरपालिकेमधील सर्व नगरसेवक आहे यांनी मतदान करावे नाहीत, परंतु 17 पैकी या ठिकाणी 6 नगरसेवक काँग्रेसच्या नगरसेवकांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे। काँग्रेसच्या व्हीपचं या ठिकाणी त्यांनी उल्लंघन केलेले आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर आपण दर्यापूरमध्ये सुद्धा 100% मतदान झाले आहे, परंतु त्या ठिकाणी एक जो नगरसेवक आहे त्या ठिकाणी मयत होता आणि एक नगरसेवक हा बाहेर ठिकाणी असल्यामुळे मतदान झालेलं नाही। तर संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या मतदान प्रक्रियेमध्ये भाजपाचे जे उमेदवार आहेत प्रवीण पोटे यांचा विजय कुठेतरी निश्चित मानला जात आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे की जवळपास 250 मतांनी प्रवीण पोटे हे विजय होणार आहे, अशी संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे। 22 तारखेला काय निकाल लागणार हे याच्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेलं आहे। किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।